उपनगर पोलीस स्टेशन यांनी विमल पान मसाला गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। 16,12,460 किमतीचा मुद्देमाल जप्त। उपनगर पोलीस ठाणे नंदुरबार हद्दीतील दिनांक 1/8/2026 रोजी गुजरात राज्यातील निझर येथून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये वाहतूक करीत असल्याची पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी गुप्त माहितीद्वारा बातमी मिळवत उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील खंडणी गावाजवळ पथकासह सापळा लावून छापा कारवाई करून पांढऱ्या रंगाची कार क्रमांक GJ 22S9941 हिचेसह महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला गुटखा असा एकूण 16,12,460 किमतीचा मुद्देमाल चालक आरोपी प्रमोद मोतीराम शिंदे वय 26 राहणार लहान माडीवाडा नंदुरबार यास ताब्यात घेऊन त्याचे श्री संकेत आबा सदाफुले वय 30 अन्न सुरक्षा कायदा अधिकारी दरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 311/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग कैलास बच्छाव नेमणूक उपनगर पोलीस ठाण्यात करीत आहेत। आरोपी त्यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास 4/8/2026 रोजी पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर कारवाई सापळा माननीय पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग हनुमंत गायकवाड व उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांचे मार्गदर्शनाखाली संजोग बच्छाव नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे विजय सोनावणे, संदीप जावरे, संकेत चौधरी, विनायक गावित, भगवान मुंडे यांनी केले। ऑगस्ट 2026 रोजी बातमीदारांना बातमी मिळाली की गुजरात राज्यातल्या काही ठिकाणून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर गुटखा घेऊन आपल्याकडे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणत आहे। त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही टीमला आदेश देऊन पथक नेमले आणि त्यानुसार पोलीस स्टेशन उपनगर हद्दीतली आडची गावातील शिवारातून एक वाहन जे आपल्यासमोर आता लावलेलं आहे वाहन व त्या वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा 1,61,000 रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला, प्रतिबंधित तंबाखू की ज्याची जो प्रकृतीला हानिकारक आहे आणि ज्याची विक्री महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर ठरवून गुन्हेगारी कृत्य ठरवलेलं आहे असा आपल्याला मिळून आला होता। त्यावेळेला आपण रेड करून तो गुटखा जप्त केलेला आहे। अन्न व सुरक्षा महामंडळ FDI सुरक्षा अधिकारी यांच्याकडून पंचनामा करून त्यांनी रीतसर फिर्याद दिल्याने त्याचा तपास चालू आहे। एकूण 16,61,000चा अंदाजे मुद्देमाल याच्यात जप्त करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी आहे अटक आरोपी शिंदे, तर याला मान्य न्यायालयासमक्ष उभं केलेलं असता मान्य न्यायालयाने त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। सदर गुटखा हा गुजरात राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणून त्याने आणलं आपल्याकडे नंदुरबार शहरात विक्रीसाठी तो देणार होता असं समजलं आहे। त्याची फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक दोन्ही गोष्टींचा तपास चालू आहे।